नमस्कार, आप देख रहे हैं आज तक। आपके साथ मैं हूं सईद अंसारी। स्वागत है आपका मुंबई मेट्रो में। बीएमसी समेत 29 नगर निगमों के चुनाव की तिथि नजदीक आ रही है। अब वोटिंग में केवल 13 दिन बचे हैं। 15 जनवरी को मतदान है, 16 जनवरी को सभी परिणाम आ जाएंगे। चुनावी मौसम में सभी नेता व्यस्त हैं, लेकिन इसके बाद भी आज महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने मेट्रो में सफर करते हुए आज तक के कई संवाददाताओं से दिल खोलकर बातचीत। मराठी मेयर महायुति में कथित तकरार, ब्रांड शिंदे वर्सेस ब्रांड फडणवीस, एनसीपी के साथ चुनाव लड़ने समेत कई जरूरी मुद्दों पर बात हुई। मराठी में हुई ये बातचीत काफी लंबी है, लेकिन हम आपको इस इंटरव्यू के कुछ चुनिंदा सवाल दिखा रहे हैं। उद्या मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजप आणि शिवसेनेची सत्ता आली तर मुंबईतलं मराठी पण तुम्ही कसं टिकवून ठेवणार आहात? पहिल्यांदा हे डोक्यातनं काढून टाका की मराठी वोट बँक दुसऱ्याची आहे आणि आमची अमराठी आहे। मराठी वोट बँक आमची आहे, हे लक्षात ठेवा। जर मराठी माणसांनी भाजपला मतं दिली नसती, लगातार 3 निवडणुकांमध्ये आमचे 15 उमेदवार निवडून येतात, दुसरा कोणाचेच नाही। कोणी क्लेम करू द्या, भाजपच नंबर 1 राहिलेला आहे आणि भाजपला आणि सगळ्या मराठी एरियांमध्ये आम्ही निवडून येतो। त्यामुळे आमचा मराठी आहे, आमचा अमराठी आहे, सगळे आमचेच आहेत। असं आहे की पहिल्यांदा तर मुंबईचं मराठीपण हे कोणी घालवू शकत नाही। मुंबई मराठीच आहे। कोणी कुठूनही किती आलं, कॉस्मोपॉलिटन शहर आहे। या शहरामध्ये व्यवसाय करता लोक येतात। पूर्वी मजूर यायचे, आता या शहरामध्ये जे लोक येतात, टेक्नॉलॉजीचं क्षेत्र आहे, फायनान्शियल सर्व्हिसेसचं क्षेत्र आहे, त्यामध्ये देखील बाहेरून लोक येतात। पण तरी मुंबईचं मुंबईपण हे कुठे घालवू शकत नाही कोणी। आज बघा, मुंबईच्या गणेशोत्सवामध्ये सर्व प्रकारचे लोक तो गणेशोत्सव साजरा करताना दिसतात तुम्हाला, आणि अगदी पारंपरिक मराठी पद्धतीने दिसतात। त्यामुळे मुंबईची संस्कृती आपल्याला टिकवायचीच आहे। मुंबईची संस्कृती आणि मुंबईच्या संस्कृतीची जी काही वाटचाल आहे ती कुठेही इकडे तिकडे होणार नाही, ती होऊ दिली जाणार नाही। त्यात काही कॉम्प्रोमाइज नाही, ते कोणी करूही शकत नाही। पण तरी आता कसं कृपाशंकर सिंग म्हणतात की बाबा उत्तर भारतीय महापौर झाला तर काय चुकीचं आहे? एक तर पहिल्यांदा कृपाशंकर सिंग कुठे म्हणाले? मीरा भाईंदरला म्हणाले। मुंबईत नाही म्हणाले। दुसरं, कृपाशंकर सिंग अधिकृत आमचे प्रवक्ते आहेत का? नाही, पण ते नेते तर आहे। अरे बाबा, कोणी काही, आता यांच्या इकडे कोणी काही बोलतं आणि कुठेही बोलतं। तुम्ही आपलं ते मीरा भाईंदरचं काढलं, मुंबईत दाखवलं आहे ना। तुम्ही फार हुशार लोक आहात, म्हणून तुम्हाला आता अधिकृतपणे या पक्षाचा नेता म्हणून सांगतो, मुंबईचा महापौर महायुतीचा होईल, मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि मुंबईचा महापौर मराठी होईल। तुम्ही स्वतः आता इथं क्लिअर केले की मुंबईचा मराठी महापौर होणार आहे म्हणून, कारण तुम्ही माझ्या मते जवळपास आपण 92 मराठी उमेदवार दिलेले आहेत मुंबईमध्ये। मला आता मग याला जोडूनच दुसरा प्रश्न विचारायचा होता की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांच्या युतीकडे भाजपासाठी हा चिंतेचा विषय आहे की संधीचा विषय आहे? भाजप याचं विश्लेषण कसं करतं? आणि ते तुमच्यामुळे झाली आहे असं त्यांचं म्हणणं आहे। नाही, मी तर अगदी 100% ते क्रेडिट घ्यायला तयार आहे आणि मी तर म्हणजे त्यांचे आभार मानतो की त्यांनी मला क्रेडिट दिलं। म्हणजे जे बाळासाहेबांची मनापासून इच्छा होती पण जे बाळासाहेब करू शकले नाहीत ते मी जर करू शकलो तर मराठी माणसाला एकत्रित आणण्याचं काम मी केलेलं आहे। पण आता या युतीला खूप उशीर झालेला आहे। असं आहे की दोघांची मतं संपल्यानंतर ती एकत्रित आली आहे। 2009 साली एकत्रित आली असती ना तर वेगळा रिझल्ट आला असता। आता एकत्रित येऊन काही फायदा नाही। आता तुम्हाला मी सांगतो, दोघांच्या मतांची टक्केवारी इतकी कमी आहे, आता मराठी माणूसही यांना वोट देणार नाही आहे आणि अमराठी यांना वोट देणार नाही। त्यामुळे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की काही आम्हाला चिंता नाही हे एकत्रित आल्याची, आम्ही निश्चितपणे निवडू।